हे नेहा, मी तुला काय सांगू. माझ्या गावंढळ वहिनीने मला हैराण करून सोडलंय. रुबीना फोनवर तिच्या मैत्रिणीला मोठ्याने म्हणाली. तेवढ्यात तिच्या मागे उभ्या असलेल्या तिची वहिनी अनुपमाने हे सगळं ऐकलं. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि ती रुबीनाकडे रागाने बघू लागली आणि ती म्हणाली, वहिनी, कृपया तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. एकदा झालं, दोनदा झालं, पण मला रोज गावंढळ म्हटलेलं आवडत नाही. मी खेड्यातून आले आहे. याचा अर्थ असा नाही की मी अशिक्षित आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मी भोळी आहे. मला असंच जगायला आवडतं. म्हणूनच मी हे सगळं घालते. वहिनी, तुम्ही तुमचे विचार थोडे आधुनिक करा. मग तुम्ही आधुनिक व्हाल. बाहेरून तुम्ही आधुनिक झाला आहात, पण आतून तुम्ही अजूनही तीच 100 वर्षाची वहिनी आहात, जी सतत आपल्या वहिनीला त्रास देते. रुबीना तिचं बोलणं ऐकून ती संतापली. तिने फोन ठेवून दिला आणि माझ्याकडे रागाने बघत म्हणाली, अगं, आता तरी उत्तर देतेस. तुझा दर्जा विसरू नकोस अनुपमा. तू खेडेगावातून या घरात आली आहेस, म्हणूनच तुला फक्त एक खेडवळ मुलगी म्हणून ओळखतात. अनुपमाच्या डोळ्यात पाणी आले, पण ती पुढे काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेली. कारण तिला माहीत होते की जर जास्त वाद झाला तर घरात पुन्हा गोंधळ होईल. संध्याकाळी जेव्हा कुणाल ऑफिसवरून घरी परत आला तेव्हा त्याने पाहिले की अनुपमा स्वयंपाकघरात शांतपणे काम करत होती. तिचे डोळे लाल झाले होते. तेव्हा कुणालला समजले तिला काहीतरी बोलले आहे. हे लक्षात आल्यावर त्याने हळू आवाजात विचारले, काय झाले अनुपमा? सुरुवातीला ती काहीच बोलली नाही, पण जेव्हा कुणालने प्रेमाने तिचा हात धरला तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्याला सर्व काही सांगितले. कुणालला खूप राग आला, पण त्याला सर्व काही माहीत होते. त्याला वाटले की त्याची वहिनी रुबीनाचा स्वभाव खूप तापट आहे. त्याला थेट जाऊन भांडायचे नव्हते, म्हणून त्याने अनुपमाला समजावून सांगितले, तू हे मनावर घेऊ नकोस. हा वहिनीचा स्वभावच आहे. हे ऐकून अनुपमा व्यथित आवाजात म्हणाली, सगळ्यांना वाटते की मी अडाणी आहे. मी गावातली आहे म्हणून मी माणूस नाही का? रोज कोणीतरी मला मूर्ख म्हणतं. मी हे अजून किती काळ सहन करणार? तिच्या वेदनेचे त्याच्याकडे काहीच उत्तर नसल्यामुळे कुणाल तिच्या समोर गप्प झाला. दरम्यान रुबीना तिच्या सासू अर्चनाच्या खोलीत बसली होती. ती रागाने फणफणत होती. ती म्हणाली, मम्मीची, तुमची धाकटी सून मला उलट उत्तर देऊ लागली आहे. आत्ताची परिस्थिती अशी असेल तर पुढे काय होईल कोणास ठाऊक. अर्चनाजींनी सुद्धा सत्य न जाणता अनुपमालाच दोष दिला. त्या म्हणाल्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एका गावच्या मुलीला इतकं महत्त्व देऊ नका. तुम्ही अशा लोकांवर जितके जास्त प्रेम करता तितकेच ते गर्विष्ठ बनतात. तेवढ्यात श्यामप्रसादजी खोलीत आले. त्यांनी त्यांचे संभाषण ऐकले होते. ते गंभीर स्वरात म्हणाले, एखाद्याला वारंवार अशिक्षित म्हणणे योग्य नाही. अनुपमा या घराची सून आहे, मोलकरीण नाही. पण रुबीना लगेच म्हणाली, बाबा, तुम्ही नेहमी तिची बाजू घेता. आज तिने मला उलट उत्तर दिले. श्यामप्रसादजींच्या लक्षात आले की घरातील वातावरण हळूहळू विषारी होत आहे. दुसऱ्या दिवशी घरात पूजा आयोजित करण्यात आली होती. रुबीनाने मुद्दाम सकाळपासून दुपारपर्यंतची सर्व जबाबदारी अनुपमावर टाकली. अनुपमा स्वयंपाकघरातल्या गरम चुलीसमोर एकटीच उभी राहून घामाने चिंब भिजत काम करत राहिली, पण तिला कोणी मदत करत नव्हते. आणि त्यात भर म्हणजे रुबीना तिच्या मैत्रिणींसमोर हसून माझ्या वहिनीकडे बघा असे म्हणत तिची वारंवार चेष्टा करत असे. ती गावातून आली आहे, पण शहरातली मुलगी बनण्याचा प्रयत्न करत राहते. तिच्या मैत्रिणी सुद्धा हसायला लागल्या. अनुपमाचे हृदय तुटत होते. तिने कधीही कोणाचे वाईट चिंतले नव्हते, तरीही तिचा रोज अपमान होत होता. पूजा संपल्यावर अनुपमा पाण्याकडे गेली. अनुपमा पाण्याचा जग घेऊन हॉलमध्ये जात होती तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि रुबीनाच्या महागड्या साडीवर पाणी पडले. रुबीनाला प्रचंड राग आला आणि तिने सर्वांसमोर अनुपमाला जोरात ढकलले आणि ओरडली, तू कोणतंही काम नीट करत नाहीस. तुला कोणालाही या घरात आणले. अनुपमा अडखळून खाली पडली. तिच्या हाताला दुखापत झाली. सर्वजण तिथे उभे राहून हे दृश्य पाहत होते,
पण कोणीही तिला उचलण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा श्यामप्रसादजी पटकन पुढे आले आणि त्यांनी अनुपमाला आधार देऊन उचलले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. राग स्पष्ट दिसत होता. तो पहिल्यांदाच रुबिनावर मोठ्याने ओरडला. पुरे झाले रुबिना, तू माझी सून आहेस म्हणून मी आतापर्यंत गप्प होतो, पण माणुसकीलाही एक मर्यादा असते. रुबिनाला तिच्या सासऱ्यांची ओरड अजिबात आवडली नाही. ती रागाने म्हणाली, तुम्हाला ती इतकी आवडतेच की जर तुम्हाला वाटत असेल तर तिला तारणहार समजा. हे ऐकून संपूर्ण घरात शांतता पसरली. अर्चना सुद्धा घाबरली. श्यामप्रसादजी काहीही न बोलता तिथून निघून गेले. दुसरीकडे अनुपमा आपल्या खोलीत जाऊन जोरजोरात रडू लागली. तिला वाटत होते की या घरात तिचा आदर केला जात नाही. कुणालने तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातील वेदना काही कमी होत नव्हती. रडत रडत ती एकच गोष्ट म्हणत होती, या घरात मला कशाची शिक्षा मिळत आहे. रात्री संपूर्ण घर शांत होते, पण अनुपमाला झोप लागत नव्हती. ती खिडकीजवळ बसून आकाशाकडे एकटक पाहत होती. ती अनुपमाकडे पाहत होती. तिच्या हातावरची जखम अजूनही दुखत होती, पण तिच्या हृदयातली वेदना त्याहूनही जास्त होती. तेवढ्यात कुणाल तिच्या जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, अनुपमा झोप, जास्त विचार करू नकोस. अनुपमाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती जड आवाजात म्हणाली, कुणाल, गावात जन्म घेणं हा एवढा मोठा गुन्हा आहे का? या घरात आल्यापासून मला रोज माझ्या स्थितीची आठवण करून दिली जाते. मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही सगळ्यांच्या नजरेत मी एक मूर्खच आहे. कुणालकडे काहीच उत्तर नव्हतं. त्याने फक्त तिचा हात धरला. तो खाली बसला, कारण त्याला माहीत होतं की त्याची पत्नी आतून खचत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चनाजींनी मुद्दाम अनुपमाला खूप लवकर उठवलं. त्या म्हणाल्या, सुनबाई, लवकर करा, तुम्हाला सगळी घरची कामं करायची आहेत. रुबिनाची तब्येत बरी नाही. खरं तर रुबिनाची तब्येत खरंच बरी नव्हती. ती तिच्या खोलीत आरामात मोबाईल वापरत होती. अनुपमा काहीही न बोलता कामाला लागली. तिने संपूर्ण घर स्वच्छ केले, नाश्ता बनवला आणि कपडे धुवायला सुरुवात केली. सततच्या कामामुळे तिची तब्येत बिघडायला लागली, पण तिच्या अस्वस्थ अवस्थेकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. दुसरीकडे रुबिना आपल्या मैत्रिणी नेहासोबत बसून ती चहा पित होती. ती हसून म्हणाली, बघ नेहा, मी या गावच्या बावळट मुलीला आयुष्यभर माझी मोलकरीण म्हणून ठेवीन. नेहा हळू आवाजात विचारली, पण रुबिना, ती तुझं काय नुकसान करणार आहे? रुबिनेचा चेहरा एकदम बदलला. ती रागाने म्हणाली, नेहा, तुम्हाला नेहा माहीत नाही. ती घरात आल्यापासून बाबाजी तिची स्तुती करत राहतात. आधी या घरात फक्त माझं म्हणणं चालत होतं, पण आता सगळे तिला साधी आणि सुसंस्कृत सून म्हणतात. मला तिचा हा निरागसपणा अजिबात आवडत नाही. रुबिना अनुपमाचा द्वेष करत नव्हती. तिला भीती होती की या घरात तिचे महत्त्व कमी होईल, पण ती ही भीती अहंकार आणि अपमानामागे लपवत होती. दुपारी श्यामप्रसादजी ऑफिसमधून लवकर घरी परत आले. त्यांनी पाहिले की अनुपमाला खूप ताप आला होता. ती सुद्धा स्वयंपाकघरात काम करत होती. तिचा चेहरा फिक्का पडला होता. त्याने लगेच विचारले, सुनबाई, तुमची तब्येत बरी दिसत नाही. अनुपमाने हसण्याचा प्रयत्न करत म्हटले, मी ठीक आहे बाबा. तेवढ्यात अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. श्यामप्रसादजी घाबरले. त्यांनी लगेच कुणालला फोन केला आणि डॉक्टरला बोलावले. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले की तिला खूप ताप आहे आणि ती शरीराने खूप अशक्त आहे. तिला विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर निघून गेल्यावर लगेच श्यामप्रसादजींना राग आला. त्यांनी अर्चनाजी आणि रुबिनाला ओरडले. त्यांनी तिला बोलावून म्हटले, तुम्हाला काही लाज वाटत नाही का? ती मुलगी आजारी आहे आणि तिच्याकडून काम करून घेत आहे. रुबिना लगेच म्हणाली, बाबा, तिला आजार असं काय आहे? हा तर फक्त थोडासा ताप आहे. तेव्हा श्यामप्रसाद पहिल्यांदाच अत्यंत कठोर आवाजात म्हणाले, पुरे झाले रुबिना, तुमच्यात माणुसकीचा लवलेशही उरला नाही. जर तुझ्यासोबत असं झालं तर काही होईल का? रुबिना गप्प झाली,
पण तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तिला वाटले की अनुपमा मुद्दाम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संध्याकाळी कुणाल अनुपमाच्या शेजारी बसला होता आणि अनुपमा थोड्या वेगळ्याच मनस्थितीत होती. स्वतःला सावरल्यावर ती हळू आवाजात म्हणाली, कुणाल, कृपया मला माझ्या गावी सोडा. मी या घरात आता आणखी राहू शकत नाही. हे ऐकून कुणाल घाबरला आणि लगेच म्हणाला, अनुपमा, असं काही बोलू नकोस. तू या घराची सून आहेस. अनुपमा दुःखाने म्हणाली, सून? या घरात मला सून नाही तर मोलकरीण समजली जाते. ती म्हणाली, मी रोजचा अपमान सहन करून थकले आहे. त्याचे शब्द ऐकून कुणालच्या डोळ्यातही पाणी आली. त्याला समजले होते की जर तिने अजूनही आपल्या पत्नीला साथ दिली नाही तर कदाचित तो तिला कायमची गमावून बसेल. त्याच रात्री श्यामप्रसादजी आपल्या खोलीत खूप अस्वस्थ बसले असताना ते अर्चनाला म्हणाले, आपण अनुपमासोबत काहीतरी खूप चुकीचं करत आहोत, असं तुला नाही वाटत का? अर्चनाजी हळू आवाजात म्हणाली, मला फक्त घरात शांतता हवी आहे. श्यामप्रसादजी म्हणाले, एका व्यक्तीला तोडून घरात शांतता निर्माण होत नाही. ती मुलगी या घरासाठी सर्वात चांगली आहे. ती सर्व काही करत आहे, तरीही तिला फक्त अपमानच मिळत आहे. रुबीना दाराबाहेर उभी राहून त्यांचे संभाषण ऐकत होती. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता दिसत होती, पण तिचा अहंकार तिला तिची चूक अजूनही मान्य करू देत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुपमा पूजा करण्यासाठी मंदिरात गेली. ती रडत होती. तिचे डोळे मिटलेले होते आणि अश्रू अखंड वाहत होते. तेव्हा रुबीना मागून आली आणि उपहासाने म्हणाली, वा, आता तर तू देवालाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेस. पण यावेळी अनुपमा गप्प बसली नाही. ती वळून थरथरत्या डोळ्यांनी रुबीनाकडे पाहू लागली. ती एका सुरात म्हणाली, वहिनी, मी तुम्हाला नेहमीच माझी मोठी बहीण मानले आहे. मी प्रत्येक अपमान आणि टोमणे सहन केले आहेत, पण आता माझी सहन करण्याची शक्ती संपत चालली आहे. एखाद्याला इतके तोडू नका की त्याच्या मनातील वेदनांचे रूपांतर द्वेषामध्ये होईल. रुबीनाने अनुपमाच्या डोळ्यात इतक्या वेदना पहिल्यांदाच पाहिल्या. ती क्षणभर शांत राहिली, पण मग तिचा स्वाभिमान पुन्हा उफाळून आला. ती उपहासाने म्हणाली, तुझ्यासारखी गावची मुलगी मला धडा कसा शिकवणार? अनुपमाने आपले अश्रू पुसले आणि एकही शब्द न बोलता निघून गेली. पण ती निघून जात असताना रुबीनाच्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढू लागली. तिला पहिल्यांदाच जाणवले की कदाचित आपण खरंच खूप पुढे गेलो आहोत. घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले होते. अनुपमा पूर्वीसारखी आनंदी राहिली नव्हती. ती त्याच्या नजरेसमोर नेहमी शांतपणे आपल्या कामात व्यस्त राहायची. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. हे सर्व पाहून श्यामप्रसादजी आतून खचून गेले होते, पण अर्चनाजी आणि रुबीनासमोर ते फार काही करू शकत नव्हते. दुसरीकडे रुबीनाला वाटत होते की अनुपमा मुद्दाम सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत आहे. या गैरसमजामुळे तिची वागणूक अधिकाधिक कठोर होत चालली होती. एके दिवशी वरुणच्या ऑफिसमधले काही मोठे लोक त्याच्या घरी जेवायला येणार होते. अर्चनाजी आणि रुबीना सकाळपासून तयारीमध्ये व्यस्त होत्या, पण नेहमीप्रमाणे सगळं काम अनुपमावरच टाकण्यात आलं. ती स्वयंपाकघरात एकटीच उभी राहून गप्प बसली होती. ती स्वयंपाकघरात असताना गरम तेल तिच्या हातावर उडाले आणि तिचे हात भाजले, पण तिने हे कोणालाच सांगितले नाही. दुपारपर्यंत तिची प्रकृती खालावू लागली. तेव्हा रुबीना स्वयंपाकघरात आली आणि रागाने म्हणाली, मिठाई अजून तयार झाली नाही का? तुला एक गोष्ट सुद्धा नीट करता येत नाही? अनुपमा ती हळू आवाजात म्हणाली, जाऊबाई, मी प्रयत्न करते. पण रुबीनाने तिला मध्येच थांबवत म्हटले, मला प्रयत्न करायचा नाहीये, मला काम हवंय. तू गावात फक्त शेण उचलायलाच शिकलीस का? हे शब्द ऐकून अनुपमाच्या काळजात धस्स झाले. तिने डोळ्यात येणारे अश्रू थांबवण्यासाठी डोळे मिटून घेतले, पण रुबीना थांबली नाही. बोलतच राहिली, तुझ्यासारखी गावंढळ मुलगी या घरात कधीच मान मिळवून देऊ शकत नाही. कुणालला तुझ्यात काय दिसलं कोण जाणे?
असं म्हणून अचानक अनुपमाने ते ताट जोरात खाली ठेवलं. तिच्या डोळ्यात वेदना आणि अपमान स्पष्ट दिसत होता. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, पुरे झाले वहिनी. रुबीना तिच्याकडे सरकली आणि टोमणा मारत म्हणाली, आणखी काय करणार? त्याच क्षणी रागाने आणि अपमानाने थरथरणाऱ्या अनुपमाने अचानक हात उचलला आणि रुबीनाच्या गालावर एक जोरदार चापट मारली. क्षणभरासाठी संपूर्ण घर स्तब्ध झाले. वेळ जणू थांबली होती. रुबीना तिच्या जागी उभी होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य होते, कारण तिने कधीही कल्पना केली नव्हती की नेहमी शांत राहणारी अनुपमा असे पाऊल उचलू शकते. कानशिलात मारल्याचा आवाज ऐकून अर्चनाजी आणि श्यामप्रसादजी सुद्धा स्वयंपाकघरात आले. अर्चनाजी रागाने ओरडल्या, अनुपमा, तुझी हिंमत कशी झाली? रुबीनाच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने गालावर हात ठेवला आणि रागाने म्हणाली, आई, पाहिलंस का? ही आहेत त्याच्या गावाकडच्या माणसांचे संस्कार. पण मग अनुपमालाही रडू कोसळले. ती कळवळलेल्या आवाजात म्हणाली, हो, मी तिला एक चापट मारली. मी माणूस आहे, दगड नाही. रोज होणाऱ्या अपमानाने मी खचून गेले आहे. रोज मला अशिक्षित म्हटले जायचे आणि मोलकरीण समजले जायचे. मी अजून किती काळ गप्प राहणार होते? तिचे शब्द ऐकून संपूर्ण घरात शांतता पसरली. अनुपमा रडत रडत म्हणाली, मी या घराला माझे घर, सर्वांचे घर मानत होते. मी तिची सेवा केली, माझा आनंद विसरले, पण बदल्यात मला फक्त टोमणेच मिळाले. आज पहिल्यांदाच माझे हात वर झाले आहेत, पण त्याआधी माझा आत्मसन्मान 1000 वेळा मेला आहे. तिचे अश्रू पाहून श्यामप्रसादच्या डोळ्यातही पाणी आले. त्यांना जाणवले की ही चापट फक्त रुबीनाच्या चेहऱ्यावर होती, नाही, ती संपूर्ण कुटुंबाच्या विचारात प्रतिबिंबित होत होते. अनुपमाच्या मनात किती वेदना साचल्या आहेत हे रुबीनाला पहिल्यांदाच जाणवले. पण तिचा राग अजून शांत झाला नव्हता. ती मोठ्याने म्हणाली, मी या मुलीला या घरात राहू देणार नाही. त्याच वेळी कुणालसुद्धा ऑफिसवरून घरी परत आला. तो घरातलं वातावरण पाहून घाबरला. जेव्हा त्याला सगळं कळलं तेव्हा तो क्षणभर शांत झाला. मग रुबीनाकडे बघून म्हणाला, वहिनी, चूक फक्त अनुपमाचीच नाही. जर एखाद्याचा रोज अपमान होत राहिला तर एक दिवस त्याचा संयम सुटतो. अर्चनाजींना हे अजिबात आवडलं नाही. त्या रागाने म्हणाल्या, मग आता तू तुझ्या वहिनीला तुझ्या बायकोसाठी चुकीचं म्हणणार का? कुणाल व्यथित आवाजात म्हणाला, मम्मी, नात्यांमध्ये बरोबर आणि चूक बदलत नाही. अनुपमाने चूक केली, पण तिला त्यासाठी शिक्षा झालीच पाहिजे. तिला या अवस्थेत कोणी आणले आहे? हे ऐकून अर्चना निशब्द झाली, कारण कुठेतरी अंतर्मनात तिलाही सत्य समजू लागले होते. त्या रात्री रुबीना आपल्या खोलीत एकटीच बसून रडत होती. कानशिलात बसल्यामुळे झालेली जळजळ अजूनही तिच्या गालावर रेंगाळत होती, पण तिच्या हृदयात त्याहूनही अधिक वेदना होत्या. ती अनुपमाचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होती. माझा स्वाभिमान 1000 वेळा मेला आहे. तिने आपल्या धाकट्या वहिनीला किती दुखावले आहे याची तिला पहिल्यांदाच जाणीव होत होती. पण तिचा अहंकार तिला अजूनही उघडपणे पश्चाताप करू देत नव्हता. दुसरीकडे अनुपमा तिच्या बॅगेत सामान भरत असताना कुणालने घाबरून विचारले, तू काय करत आहेस? आपले अश्रू पुसत अनुपमा म्हणाली, मी उद्या सकाळी हे घर सोडून जाईल. मी आणखी अपमान सहन करू शकत नाही. कुणालच्या काळजात धस्स झाले. त्याने तिचा हात धरला, पण अनुपमा, तिच्या डोळ्यात फक्त तुटलेला विश्वास दिसत होता. सकाळ होताच घरातील वातावरण जड झाले. अनुपमाने शांतपणे आपले कपडे बॅगेत ठेवले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात बसली. तिचे डोळे सुजले होते. तिला रात्रभर झोप लागली नव्हती. दुसरीकडे कुणाल खोलीत अस्वस्थपणे फिरत होता. तो अनुपमाला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण अनुपमाचं मन आता पूर्णपणे तुटलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, कुणाल, ज्या घरात माणसांचा स्वाभिमान रोज मरतो तिथे जगणंही मृत्यूसारखं वाटतं. तिचं ऐकून कुणाल गप्प राहिला. त्याला माहीत होते की त्याची पत्नी काही चुकीचं बोलत नव्हती. अर्चनाजी आणि रुबीना खाली हॉलमध्ये बसल्या होत्या. रुबीनाच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता.
पण तिच्या मनात कुठेतरी अस्वस्थताही होती. तेवढ्यात श्यामप्रसादजी खाली आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, जर अनुपमा आज हे घर सोडून गेली तर ती गेली तर या घरातला आनंदही निघून जाईल, हे समजून घ्या. अर्चनाजी लगेच म्हणाल्या, पण ही तिची चूक आहे. तिने रुबिनावर हात उचलला. श्यामप्रसाद व्यथित आवाजात म्हणाले, तिने एक दिवस हात उचलला, पण तिच्या आत्म्यावर रोज हल्ला होत होता. तिची वेदना कोणालाच जाणवली नाही. न पाहता त्यांचे बोलणे ऐकून रुबिना शांत झाली. पहिल्यांदाच तिचे स्वतःचे शब्द बाणांप्रमाणे तिला टोचू लागले. थोड्या वेळाने अनुपमा तिची बॅग घेऊन खाली आली. तिचे डोळे पाणवले होते. तिने अर्चनाजी आणि श्यामप्रसादजी यांच्या पायांना स्पर्श केला. मग रुबिनाकडे पाहून ती म्हणाली, वहिनी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया मला माफ करा. तिचे शब्द ऐकून रुबिना आतून हादरली. ज्या मुलीचा ती रोज अपमान करायची, तीच मुलगी जाताना सुद्धा हात जोडून उभी होती. पण तिच्या ओठातून एकही शब्द बाहेर पडला नाही. मग कुणाल सर्वांसमोर म्हणाला, जर अनुपमा हे घर सोडून गेली तर मी सुद्धा तिच्यासोबत जाईन. अर्चनाजी घाबरल्या. त्या म्हणाल्या, कुणाल, एका मुलीसाठी तू मला सोडून देणार का? कुणालचे डोळे पाण्याने भरले. तो म्हणाला, आई, बायको म्हणजे फक्त एक मुलगी नसते, ती सुद्धा एक माणूस आहे, जिला आदराची गरज आहे. मी माझ्या पत्नीला रोज खचताना पाहू शकत नाही. त्याचे शब्द ऐकून घरात शांतता पसरली. पहिल्यांदाच रुबिनाच्या मनात भीती निर्माण झाली. तिला जाणवू लागले की तिचा द्वेष संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करत आहे. मग अचानक श्यामप्रसादची प्रकृती खालावली. त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. ते उठून जमिनीवर कोसळले. संपूर्ण घर घाबरले. वरुण आणि कुणालने त्याला लगेच रुग्णालयात नेले. अर्चना रडू लागली. रुबिनाचे हातपाय थरथरू लागले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की श्यामप्रसादजी खूप मानसिक तणावाखाली होते, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांचे शब्द ऐकून सर्वांच्या नजरा खाली झुकल्या, कारण घरातील रोजची भांडणेच याला कारणीभूत आहेत हे सर्वांना माहीत होते. रुबिना हॉस्पिटल बाहेर एकटी बसून रडत होती. तिला तिचेच शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. निरक्षर मुलगी, मोलकरीण दर्जा. तिला वाटत होते की तिच्या अहंकाराने संपूर्ण घराची शांतता हिरावून घेतली आहे. तेव्हा तिने पाहिले की अनुपमा हॉस्पिटलच्या देवघरासमोर हात जोडून रडत होती. ती देवाला फक्त एकच प्रार्थना करत होती की बाबा लवकर बरे व्हावेत. हे पाहून रुबिनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती त्या मुलीला नेहमीच एक अनोळखी व्यक्ती समजत असे. आज तिलाच तिच्या सासरच्यांची सर्वात जास्त काळजी वाटत होती. थोड्या वेळाने डॉक्टरांनी सांगितले की श्यामप्रसादजी आत्ता धोक्याबाहेर आहेत. हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. जेव्हा श्यामप्रसाद शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी सर्वात आधी अनुपमाला फोन केला. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि क्षीण आवाजात म्हणाले, सुनबाई, तुम्ही कुठेही जाणार नाही. अनुपमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग श्यामप्रसादने रुबिनाकडे पाहून म्हटले, रुबिना, माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून, गावावरून किंवा शहरावरून होत नाही, तर ती त्याच्या हृदयावरून होते. आणि या घरात जर कोणाचे मन सर्वात शुद्ध असेल तर ती अनुपमा आहे. श्यामप्रसादजींचे शब्द ऐकून रुबिना पूर्णपणे खचून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच अनुपमा जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, अनुपमा, मला माफ कर. मी नेहमीच तुझ्याशी वाईट वागले आहे. मला समजते तुझ्या मनातील वेदना मी कधीच समजू शकले नाही. हे ऐकून अनुपमा सुद्धा रडू लागली. जणू काही अनेक दिवसांची वेदना अश्रूंच्या रूपात वाहू लागली होती. पण मग हॉस्पिटलच्या बाहेर वरुणला असं काही कळलं ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला कळलं की त्याची कंपनीत त्याला मोठे नुकसान झाले होते आणि तो कोट्यावधींच्या कर्जात बुडाला होता. आपल्या कुटुंबाला या संकटातून कसे वाचवावे हे त्याला समजत नसल्याने तो घाबरून तिथे बसला होता. वरुण हॉस्पिटल बाहेर डोके धरून बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जे घडलं होतं कंपनीत ते मॅनेजरने फोनवर स्पष्टपणे सांगितलं होतं की जर 2 दिवसात पैसे जमा केले नाहीत
तर कंपनी बंद केली जाईल आणि घरसुद्धा विकावं लागेल. वरूणचे हात थरथरत होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला इतकं अशक्त वाटलं. तेव्हा कुणाल तो त्याच्याकडे आला आणि त्याने विचारले, दादा काय झाले? वरूणने जड आवाजात सर्व काही सांगितले. हे ऐकून कुणालचा चेहरा फिक्का पडला. दोन्ही भावांना समजले की आता कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे. घरी परतल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अर्चनाजी ती सतत रडत होती. रुबिनाची अवस्थाही वाईट होती. तिचा स्वाभिमान आता नाहीसा होणार होता. श्यामप्रसादजी हॉस्पिटलच्या बेडवर पडून हे सर्व पाहत होते, पण आजारपणामुळे ते फार काही करू शकले नाहीत. तेव्हा वरून रागाने आणि वेदनेने बोलला, सगळं संपलं आहे, आता काहीच मार्ग उरला नाही. त्यांचं बोलणं ऐकून संपूर्ण खोलीत शांतता पसरली. मग अचानक अनुपमा हळूच पुढे आली. तिने आपल्या खोलीतून एक छोटी पेटी आणून सर्वांसमोर ठेवली. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अनुपमाने थरथरत्या हातांनी तो बॉक्स उघडला. ते उघडल्यावर त्यात सोन्याचे दागिने आणि इतर काही वस्तू आढळल्या. मी पैसे ठेवले होते, अर्चनाजी आश्चर्याने म्हणाल्या. हे सगळं काय आहे? अनुपमा हळू आवाजात म्हणाली, हे माझ्या माहेरची जमीन विकून माझ्याकडे पैसे आले आहेत. लग्नानंतर बाबा म्हणाले की ते कठीण काळात उपयोगी पडेल. जर याने घर वाचू शकत असेल तर हे सर्व घ्या. हे ऐकून सर्वांचे डोळे विस्फारले. रुबिना जणू दगडासारखी स्तब्ध झाली होती. ज्या मुलीला ती रोज निरीक्षण म्हणायची, ती आज संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होती. ती तिची बचत वाटत होती. वरूणच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो म्हणाला, नाही अनुपमा, हा तुमचा हक्क आहे. पण अनुपमा हसून म्हणाल्या, भैया, घराण्यापेक्षा मोठा हक्क नाही. हे ऐकून अर्चनाची ढसाढसा रडू लागली. त्या अनुपमाच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, आम्हाला माफ करा. आम्ही तुला कधीच समजून घेतले नाही. तू या घराची लक्ष्मी आहेस आणि आम्ही रोज तुझा अपमान करतच राहतो. अनुपमा घाबरली. तिने लगेच अर्चनाजीला मिठी मारत रडत म्हणाली, मम्मीजी, असे करू नका. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. त्या क्षणी कित्येक दिवसांची वेदना अश्रूंमधून वाहत होती. रुबिना आत्तापर्यंत गप्प उभी होती. लाजेने तिची नजर खाली झुकली होती. ती हळूच अनुपमाच्या जवळ आली. मग अचानक तिने सर्वांसमोर अनुपमाचे हात धरले आणि रडत म्हणाली, अनुपमा, मी खूप संकुचित विचारांची निघाली. मी स्वतःला शहरातली मुलगी समजत होते आणि मला तुझा अभिमान वाटत होता. ती हे करतच राहिली. पण खरं मोठं मन तुझं निघालं. तू मूर्ख नाहीस. मूर्खपणा तर आपल्या सगळ्यांच्या विचारसरणीचा होता. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, ज्या चापटीचा मला इतका अभिमान वाटत होता, ती आज मला कळलं की माझ्या चेहऱ्यावर नाही तर माझ्या अहंकारावर पडली होती. अनुपमाच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड ओघ वाहत होता. ती रडत होती. तिने रुबिनाला मिठी मारली. दोन्ही जावा जावा मोठ्याने रडू लागल्या. अनेक दिवसांचा द्वेष त्या क्षणी तुटला. श्यामप्रसादजींच्या डोळ्यातही पाणी आले. त्यांनी देवाकडे पाहिले आणि हात जोडले, कारण त्यांचे विखुरलेले कुटुंब अखेर एकत्र येत होते. अखेर कुटुंब पुन्हा एकत्र येत होते. काही दिवसांनी अनुपमाच्या पैशांनी वरूणची कंपनी पुन्हा सुरू झाली. हळूहळू व्यवसाय पुन्हा रुळावर आला. घरात पुन्हा आनंद पसरला. पण सर्वात मोठा बदल रुबिनामध्ये झाला. आता ती सगळीकडे अभिमानाने म्हणायची, माझी वहिनी नक्कीच गावची आहे, पण मनाने ती सर्वात श्रीमंत होती. ती आता अनुपमावर लहान बहिणीसारखं प्रेम करू लागली होती. एके दिवशी शेजारच्या काही बायका घरी आल्या. त्यांच्यापैकी एकीने गमतीने अनुपमाला निरीक्षण म्हटले. पण यावेळी रुबिना लगेच तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, सावधान, कोण आहे ती? माझ्या वहिनीला गावंढळ म्हटले जायचे, पण गावात राहिल्याने गावंढळपणा येत नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या मूल्यांवरून आणि हृदयावरून ठरते. हे ऐकून अनुपमाच्या डोळ्यात पाणी आले. या घरात आपल्या खऱ्या अर्थाने आदर केला जातो हे तिला पहिल्यांदाच जाणवले. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करत होते. बऱ्याच दिवसांनी घरात हास्याचा आवाज ऐकू आला. श्यामप्रसादजी हसत म्हणाले,
आज मला कळले की कुटुंब रक्ताच्या नात्याने नाही तर आदर आणि प्रेमाने बनते. सर्वांच्या नजरा अनुपमावर खिळल्या होत्या. तीच अनुपमा जिला एकेकाळी या घरात निरीक्षर म्हटले जायचे, आज तिने संपूर्ण कुटुंबाला तुटण्यापासून वाचवले. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.